11वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांना सप्रेम नमस्कार। आज आपण पेपर 3 फंडामेंटल ऑफ कॉस्टिंग अँड ऑडिटिंग या विषयातील परिव्यय लेखाकर्माची ओळख या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। व्यावसायिक नफा कमवण्याच्या उद्देशाने व्यवसाय करत असतो। नफा कमवण्यासाठी नफा तोटा लेखा आणि अंतिम लेखे वर्षाच्या शेवटी किंवा विशिष्ट कालावधीनंतर तयार करत असतो। व्यवसायामध्ये घडणाऱ्या प्रत्येक व्यवहारांची नोंद शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि लेखाकर्माच्या तत्वानुसार करावी लागते। व्यवसायामध्ये घडणाऱ्या व्यवहारांची नोंद वित्तीय लेखाकर्मामध्ये प्रत्यक्षरित्या केली जाते। वित्तीय लेखाकर्मांचीच विस्तारित शाखा म्हणजे परिव्यय लेखाकर्म होय। परिव्यय लेखाकर्मामुळे उत्पादनासाठी होणाऱ्या खर्चांचे शास्त्रीय शुद्ध पद्धतीने विश्लेषण व वर्गीकरण करता येते। वस्तूच्या निर्मितीच्या कल्पनेपासून ते वस्तू निर्मित होणाऱ्या सर्व खर्चांची नोंद परिव्यय लेखाकर्मामध्ये घेतली जाते। मग ते उत्पादनाची कल्पना केली तरी त्यापासून जो काही खर्च निर्माण होईल त्या सर्व खर्च परिव्ययामध्ये त्याची नोंद केली जाते। परिव्ययामध्ये अंदाजित खर्च सुद्धा गृहीत धरला जातो। तसं पाहिलं तर वित्तीय लेखाकर्मामध्ये फक्त वास्तविक खर्चाचीच नोंद होते। परिव्ययामध्ये आपल्याला उत्पादनासाठी किती खर्च लागेल, किती खर्च येऊ शकतो किंवा प्रतिनग खर्च किती येईल याविषयीची माहिती मिळते। त्यामुळे उत्पादन खर्च, प्रति एकक परिव्यय, उत्पादनातील अपव्यय इत्यादीची माहिती प्राप्त करणे शक्य होते। प्रति एकक उत्पादन खर्चावरून वस्तूची विक्री किंमत निश्चित करता येते। तसेच उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवता येते। कमीत कमी खर्चात उत्पादन करण्याचे तंत्र विकसित करता येते व संस्थेच्या बाजारात उत्पादित वस्तूची किंमत कमीत कमी आकारून स्पर्धेमध्ये आपला टिकाव लागू शकतो। या सर्व गरजेतूनच परिव्यय लेखांकनाचा उदय झालेला आहे। परिव्यय लेखांकन पद्धती हे उद्योग व व्यवसायासाठी एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून त्याकडे पाहिले जाते। परिव्यय लेखाकर्म यामध्ये फक्त उत्पादित वस्तूचाच खर्च गृहीत धरलेला असतो। तर वास्तविक लेख्यामध्ये मात्र त्या ठिकाणी अनेक प्रकारचा खर्च त्यामध्ये गृहीत धरलेला असतो। उद्योगासाठी आणि इतर जो काही खर्च त्या ठिकाणी उद्भवेल त्या सर्व खर्चाच्या नोंदी वित्तीय लेखाकर्मामध्ये घेतलेल्या असतात। म्हणून त्या ठिकाणी आपल्याला लेखाशास्त्राचे जे काही तत्व आहेत त्या तत्वामध्ये आपले 2 लेखे आपल्याकडे उपलब्ध आहेत। एक म्हणजे वित्तीय लेखाकर्म आणि दुसरा म्हणजे परिव्यय लेखाकर्म। या 2 लेख्यांचं त्या ठिकाणी ऑडिट केलं जातं। त्याच्यानंतर तज्ज्ञ व्यक्तीमार्फत अंकेक्षण केलं जातं। त्यामुळे आज आपल्याला परिव्यय लेखाकर्मांची ओळख यावर चर्चा आपण करणार आहोत। परिव्यय हा संस्कृत भाषेतील एक शब्द असून इंग्रजी भाषेत कॉस्ट अकाउंट म्हणून हा शब्द प्रचलित झालेला आहे। परिव्यय ही संकल्पना पुरातन असून त्याचा उपयोग व्यापार व व्यवसाय संचालनासाठी केला जातो। वस्तू आणि सेवा निर्माण करण्यासाठी येणारा खर्च म्हणजेच परिव्यय होय। परिव्यय म्हणजे वस्तूच्या निर्मितीसाठी झालेला किंवा होऊ शकणारा प्रत्यक्ष अथवा कल्पित खर्चांची रक्कम होय। अशी व्याख्या ब्रिटिश इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड अकाउंटन्सी यांनी केलेली आहे। तसं पाहिलं परिव्यय म्हणजेच कशाचं, एक वस्तूची निर्मिती करण्यापासून, वस्तूच्या निर्मितीच्या कल्पनेपासून ते वस्तू निर्मित होईपर्यंत
जो काही खर्च येईल त्या सर्व खर्चांची नोंद परिव्ययामध्ये केलेली असते. परिव्ययामध्ये केलेली असते. म्हणजेच वस्तू आणि सेवा, वस्तू ज्यावेळेस निर्मिती केली जाते, वस्तू तयार होतात, तेव्हा सेवांची निर्माण करण्यासाठी म्हणजे सेवा ती वस्तू पोहोचण्यापर्यंत, ग्राहकापर्यंत पोहोचण्यापर्यंत, वस्तूच्या कल्पनेपासून ते वस्तू निर्माण होईपर्यंत आणि त्याच्यानंतर ती तयार झालेली वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचण्यापर्यंतचा जो खर्च आहे तो खर्च परिव्ययामध्ये त्या ठिकाणी गृहीत धरला जातो आणि त्याच्यावरून आपल्याला विक्री किंमत अशी निश्चित करता येते. म्हणून आपण काय म्हणतो, वस्तू किंवा सेवा निर्माण करण्यासाठी एकूण होणाऱ्या खर्चास परिव्यय असे म्हणावे. आपल्या भाषेमध्ये आपण काय म्हणणार, परिव्यय कशाला म्हणणार, की जे काही एखाद्या विशिष्ट उद्देशाच्या पूर्तीसाठी, एका उद्देश पूर्तीसाठी त्या ठिकाणी वस्तू किंवा सेवा निर्माण करण्यासाठी एकूण होणारा जो खर्च आहे त्यास आपण काय म्हणावं, परिव्यय म्हणावं. परिव्ययामध्ये अनेक प्रकारचे खर्च उद्भवत असतात. काही खर्च काल्पनिक असतात, काही खर्च प्रत्यक्षात असतात. वास्तविक लेखामध्ये मात्र फक्त प्रत्यक्षात खर्चाची नोंद केली जाते. परिव्ययामध्ये मात्र त्या ठिकाणी प्रत्यक्ष आणि काल्पनिक खर्चाची सुद्धा नोंद घ्यावी लागते. कारण वस्तू निर्माण करण्यासाठी काही काल्पनिक खर्चही गृहीत धरलेले असतात, जे खर्च त्या ठिकाणी दिसत नाहीत परंतु प्रत्यक्षात उद्भवलेले असतात. असे काही खर्च निर्माण होत असतात, त्या खर्चाची नोंदी सुद्धा आपल्याला परिव्ययामध्ये घेतलेल्या असतात. म्हणून उत्पादन व सेवेची निर्मिती करण्यासाठी येणाऱ्या खर्चाची विभागणी अगदी लहान प्रमाणात करण्याचे खर्चाचे साधन म्हणजेच परिव्यय एकक होय. परिव्यय एकक होय. उद्योगात उत्पादन कार्य अनेक टप्प्यात पूर्ण होत असते. त्या प्रत्येक टप्प्याचा खर्च परिव्यय लेखांकनामुळे माहीत करता येतो. तसेच प्रति एकक खर्च काढता येतो व यावरून उत्पादित वस्तूचे मूल्य निर्धारित करता येते. उत्पादनासाठी होणाऱ्या खर्चाचे शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण आणि वर्गीकरण करून उत्पादन प्रक्रियेच्या प्रत्येक अवस्थेत आणि उत्पादन पूर्ण झाल्यावर विविध वस्तू अथवा सेवा प्रत्येक एककाचे एकूण परिव्यय मूल्य निश्चित करणे हे परिव्यय लेखांकनाचे एक प्रमुख कार्य आहे असे गृहीत धरले जाते. त्यामुळे खर्चावर नियंत्रण करणे, व्यावसायिक कार्याबद्दल निर्णय घेण्यास मदत करणे, कार्यक्षमतेचे मूल्यमापन करणे, विविध कार्य व परिव्यय लेखांकनामुळे पूर्ण होऊ शकते. कारण परिव्यय याच्यामध्ये कोणकोणते फायदे आपल्याला जाणवतात. परिव्यय लेखांकन केल्यामुळे, परिव्ययामध्ये नोंदी घेतल्यामुळे, परिव्ययामध्ये खर्चाच्या नोंदी घेतल्यामुळे प्रमुख त्या ठिकाणी आपल्याला काय दिसून येत असेल तर त्या ठिकाणी खर्चावर नियंत्रण करता आपल्याला येऊ शकते. त्याबरोबरच काही महत्वाचे निर्णय, कारण निर्णय घेणे प्रक्रिया ही सोपी नाहीये. निर्णय जर चुकले तर त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला भविष्यामध्ये उद्योगास त्या ठिकाणी विकास करणे शक्य होत नाही किंवा उद्योगामध्ये तोटा होण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून त्या ठिकाणी निर्णय घेण्यासाठी आपल्याला परिव्यय लेखाकर्माची मदत मिळू शकते. त्याशिवाय कामगार वर्गांची कार्यक्षमताचे मूल्यमापनही आपल्याला त्या ठिकाणी करता येते की कोणत्या कामगाराची कार्यक्षमता किती आहे आणि त्याच्यावर कोणती कामाची जबाबदारी सोपावी हाही निर्णय आपल्याला त्या ठिकाणी परिव्यय लेखांकनामुळे घेता येऊ शकतो. म्हणून त्या ठिकाणी परिव्यय लेखांकनामुळे आपल्याला स्पर्धेच्या युगामध्ये वस्तू उत्पादनाचा खर्च कमी ठेवून लाभाचे प्रमाण वाढवणे व्यावसायिकास शक्य होत असते. म्हणून परिव्यय लेखाकर्मांचा अभ्यास करणे आपल्या दृष्टीने हितकारक आहे. म्हणून त्यासाठी तज्ज्ञाची व विचारवंतांची परिव्यय लेखाकर्माबद्दलची त्या ठिकाणी काही व्याख्या आपल्याला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. किंवा परिव्यय म्हणजे काय, परिव्यय कशास म्हणावं किंवा परिव्यय खर्च म्हणजे काय याची आपल्याला त्या ठिकाणी काही नामवंत लेखकांनी काही आपल्या त्या संदर्भात व्याख्या केलेल्या आहेत. परिव्यय तज्ज्ञाच्या मतानुसार परिव्यय म्हणजे वस्तूच्या उत्पादनासाठी येणाऱ्या सर्व खर्चांची एकूण राशी होय.
म्हणजेच त्या ठिकाणी काही तज्ज्ञ काय म्हणतात किंवा परिव्यय म्हणजे कशाला म्हणावं की वस्तूच्या उत्पादनासाठी वस्तू निर्मितीसाठी सर्व खर्चांची एकूण राशी म्हणजे जो काही खर्च येईल त्याला आपण काय म्हणावं परिव्यय म्हणावं. म्हणजेच आपण काय म्हणतो वस्तूच्या निर्मितीच्या कल्पनेपासून ते वस्तू निर्माण होईपर्यंत जो खर्च येईल त्यास आपण त्या ठिकाणी त्याला काय म्हणावं परिव्यय म्हणावं, एकूण खर्च म्हणावं. अशा प्रकारची व्याख्या काही तज्ज्ञ व्यक्तींनी त्या ठिकाणी केलेली आहे. तज्ज्ञ व्यक्तींनी केलेले आपल्याला दिसून येतात. परिव्यय कर्माचा उद्देश जर बघितला, परिव्ययाचा उद्देश आपण जर बघितला की परिव्यय लेखांकन कशासाठी करावं तर परिव्यय लेखाकर्माचे प्रमुख उद्देश उत्पादनाचा परिव्यय निश्चित करणे. परिव्ययाचा प्रमुख उद्देश काय आहे त्या ठिकाणी उत्पादनाचा परिव्यय निश्चित करणे हा असला पाहिजे. कारण आपल्याला त्या ठिकाणी खर्चच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो की उत्पादन किती पत आपल्याला घ्यायचंय, कोणत्या स्टेप पर्यंत उत्पादन घ्यायचंय, किती उत्पादन घ्यायचंय आणि उत्पादनासाठी खर्च किती येणार आहे हे निश्चित करणे हा पहिला उद्देश असला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा उद्देश म्हणजे कोणता आहे की त्या ठिकाणी प्रतिनग खर्च त्या ठिकाणी निश्चित करणे. प्रतिनग एका वस्तूवर किती खर्च येईल, एका वस्तूसाठी किती खर्च लागेल आणि त्या खर्चामुळे खर्च निश्चित केल्यामुळे आपल्याला वस्तूची विक्री किंमत त्या ठिकाणी ठरवणे शक्य होणार आहे. म्हणून आपण काय म्हणतो पहिला उद्देश त्या ठिकाणी उत्पादित वस्तू आणि सेवा यांची उत्पादन व्ययांचे योग्य प्रकारे विश्लेषण व वर्गीकरण करणे हा पहिला उद्देश असला पाहिजे. उत्पादित वस्तू आणि सेवा यांचा उत्पादन खर्चाचे योग्य प्रकारे विश्लेषण करणे. नंतर दुसरा उत्पादित वस्तूचा अथवा सेवेचा परिव्यय निश्चित करणे की त्या ठिकाणी उत्पादित ज्या वस्तू घेणार आहोत, वस्तूची जी निर्माण करणार आहोत त्या निर्माण करणाऱ्या वस्तू त्या ठिकाणी किती खर्च येईल याविषयीचा खर्च निश्चित करणे हा एक दुसरा उद्देश आपल्याला असला पाहिजे. त्यानंतर कोणत्या वस्तू अथवा कार्य लाभदायक आहेत किंवा नाहीत हे ठरविणे. कोणत्या वस्तू आणि कार्य त्या ठिकाणी ज्या वस्तू आपण निर्माण करणार आहोत त्या वस्तू त्या कालावधीमध्ये कोणत्या कालावधीमध्ये त्या लाभदायक आहेत, कोणत्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या तयार करणे आवश्यक आहेत हे ठरविणे हे एक परिव्ययाचा उद्देश आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. त्याच्यानंतर आपल्याला सांगायचं झालं तर उत्पादनात गुंतवलेल्या श्रमिकांची व यंत्राची कार्यक्षमता उत्पादकता निश्चित करणे किंवा जे उत्पादन घेणार आहेत त्या उत्पादनामध्ये जे कर्मचारी सहभागी होणार आहेत, ज्या कर्मचाऱ्यांचा सहभाग नोंदवला जाणार आहे त्या श्रमिकांची संख्या आणि त्यांची कार्यक्षमता, त्याचबरोबर त्या श्रमिकांसाठी लागणारी यंत्रसामुग्रीची कार्यक्षमता ही त्या ठिकाणी निश्चित करणे आवश्यक आहे. कारण उत्पादन जर त्या ठिकाणी कमी प्रमाणात घेतलं तर आणि यंत्रसामुग्री मोठ्या प्रमाणावर जर निश्चित केली गेली तर खर्च वाढेल. म्हणून त्या ठिकाणी कार्यक्षमतेनुसार आणि श्रमिकांच्या संख्येनुसार किंवा उत्पादकताच्या स्वरूपानुसार त्या ठिकाणी श्रमिकांची आणि यंत्राची आणि कार्यक्षमतेची निश्चिती करणे हाही त्या ठिकाणी परिव्ययाचा प्रमुख उद्देश आपल्याला त्या ठिकाणी सांगता येऊ शकतो. त्याच्यानंतर खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी अंदाजपत्रकीय नियंत्रण तयार करणे किंवा अंदाजपत्रक तयार करणे, खर्चावर नियंत्रण कसं राहता येईल याविषयी तुलनात्मक अभ्यास करणे हाही त्या ठिकाणी परिव्यय लेखाकर्माचं प्रमुख उद्देश आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. अशा प्रकारचे त्या ठिकाणी परिव्यय म्हणजे काय आणि परिव्ययाचे उद्देश आपण आजच्या पिरियडमध्ये पाहिलेले आहेत. परिव्ययाचे प्रमुख घटक हे आपण उद्याच्या पिरियडमध्ये आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. परिव्ययाचे प्रमुख घटक कोणते आहेत, त्याच्यामध्ये जे प्रत्यक्ष खर्च, अप्रत्यक्ष खर्च याविषयी काही माहिती आपण पुढच्या पिरियडमध्ये पाहणार आहोत. ओके.